तर हॅलो मित्रांनो, एखादी नवीन गोष्ट आपण घेतली की त्याची उत्सुकता खूप जास्त असते आपल्याला सुरुवातीलाच. तर मी हा आजच माईक घेतलेला आहे, तर याची मला खरंच खूप छान म्हणजे फिलिंग आली सुरुवातीला. अशी म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला तशी फिलिंग येते. आपण एखादी गाडी घेतली नवीन, एखादा मोबाईल घेतला नवीन किंवा काहीही असेल मग ते. तर ती नवीन-नवीन त्याची फिलिंग खूप चांगली असते. आणि जशी-जशी गोष्टी जुनी होत जाते, जुनी होत जाते, तशी-तशी ती जी फिलिंग आहे, तो जो हॅपीनेस आहे, तो कमी-कमी होत जातो. असं म्हणजे ह्या युनिव्हर्स मधल्या प्रत्येक गोष्टीला हे लागू होतं मित्रांनो. कारण एक फिजिक्समध्ये एक लॉ आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स नावाने. म्हणजे त्या त्या लॉ मध्ये असं सांगितलं गेलं आहे की आता जसं आता समजा तुम्ही गुलाबजामुन तुम्हाला आवडतात, खूप जास्त आवडतात. पहिला गुलाबजाम तुम्ही जेव्हा खाता, त्याची जी फिलिंग असते, त्याचा जो आनंद असतो, तो खूप 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 म्हणजे खूप जास्त असतो. आणि त्यानंतर प्रत्येक गुलाबजाम सोबत तो जो मिळणारा तुम्हाला आनंद आहे, तो कमी कमी होत जातो. पहिल्यांदा जेवढा आनंद होता, तो आनंद दुसऱ्यांदा खाल्ल्यानंतर कमी होत जातो. दुसऱ्यांदा खाल्ल्यानंतर जो तिसरा तुम्ही गुलाबजाम खाल, त्याच्यात आणखी कमी होत जातो. तसंच चौथ्याला होतं, तसंच पाचव्याला होतं. हा म्हणजे नियमच आहे. निसर्गाचाच नियम आहे तो एक प्रकारे. आणि तो आपल्याला पण लागू होतो मित्रांनो. तर आज हा मी नवीन माईक घेतलेला आहे. त्याची मला म्हणजे खूपच उत्सुकता होती आणि मी त्यामुळे हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आता जसं-जसं हा जुना होत जाईल, जसं-जसं याची म्हणजे मी वापरत जाऊ याला, तसं-तसं मग याची उत्सुकता असेल किंवा त्याचा जो आनंद असेल, तो कमी होत जाणार आहे मित्रांनो. तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण कुठल्याही गोष्टीशी कनेक्ट झालं पाहिजे मित्रांनो. आपण खूप जास्त एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला, व्यक्तीला खूप जास्त अटॅच नाही झालं पाहिजे मित्रांनो. कारण जेवढे तुम्ही अटॅच व्हाल तेवढंच तुम्हाला त्याच्यातून दुःख पण मिळणार आहे. जेवढं तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला ती नाही आपल्या मनासारखं झालं तर त्यातून दुःख पण खूप जास्त होतं. हा नियम आहे मित्रांनो. तर हा नियम तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला सांगा. थँक यू.